मंडळी, आज एलडीआरचा आमचा 6वा दिवस, म्हणजे ऑलमोस्ट एलडीआर आमची अर्धी झालेली आहे. आणि आज आम्हाला ॲक्च्युली लवकर नाही घ्यायचं आहे, कारण रामेश्वरमला जाऊन तिथे 2 स्पॉट बघून आम्हाला रूम चेक इन करायचं आहे. तर कालचा थोडंसं शेड्यूल टाईट झालं, त्याच्यामुळं कालचा वेळ परत जाऊ नये म्हणून आज थोडं ठरवलं की 5:30-6 वाजता निघायचं. त्यामुळे मी उठलेलं आहे, माझं सगळं आवडतं, पॅकिंग वगैरे करतो. जय अजून झोपला आहे, 1-5 मिनटात त्याला उठविण्यास मी. 5th डे लेकच्या आपण सुरुवातीला लागतो आहे. आजचा विषय आहे धनुषकोडी रामेश्वरम. तिकडनं आपण जाणार रामेश्वरम बीच, तिकडं ड्रोन उडवणार, फोटो काढणार मस्तपैकी, ज्यांची द्यायची आणि धनुषकोडी नंतर आपण रूमला जाणार. लास्ट कुठे पाहिलं, काल थोडं टायमिंग मिसमॅच झाल्यामुळं पुढचं शेड्यूल आमचं टाईट झालं होतं, त्यामुळं आज लवकर निघायचा प्लॅन केला होता. पण नेमकं सगळी 4:30-5ला उठून छोटासा प्रॉब्लेम झाला, छोटा मोठा दोन्ही म्हणा प्रॉब्लेम झाला की आमच्या रायडरांचं पाकिट हरवलं. त्याच्यामुळं 1 तासभर झाला आम्ही शोधतो. त्यामुळं बघू आता, सापडलं तर ठीक, नाही तर आम्हाला तसंच निघावं लागेल. सगळीकडे शोधून आलो हॉटेल, त्यानंतर आम्ही जेवायला गेलेलो रेस्टॉरंटमध्ये. आता मंदिरामध्ये मगाशी येऊन गेलो, नाही सापडलं. त्याच्यामुळं आता आम्ही निघालो आहे, कारण खूपच वेळ झाला आहे. पुढे आम्हाला बरंचसं डिस्टन्स कवर करून यायचं आहे. एलडीआरचा आजचा आमचा 6वा दिवस आहे, म्हणजे आज दुपारी 5वा दिवस संपतो आणि 6वा दिवस चालू होतो. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 1200-1300 किलोमीटर आमची रायडिंग झालेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही अर्ध्यावरती आलेलो आहोत. आणि आज आम्ही जाणार होतो रामेश्वरमला, पण पहिला धनुष्यकोटी करून मग चेक इन करणार, कारण धनुष्यकोटी जे आहे ते 5 वाजता बंद होतं. त्याच्यामुळं आम्हाला जेवढा लवकर आहे तेवढा लवकर पोचायचं आहे, कारण इथून आम्हाला आता 5 तास दाखवत आहे. म्हणजे जेवण, नाश्ता आणि छोटा मोठा ब्रेक असं धरून साधारणतः 7 तास तरी आम्ही पकडलेत. त्याच्यामुळं आम्हाला आजचं शेड्यूल आता टाईट, कट टू कट झालेला आहे. इन केस जर आम्ही 6 वाजता डॉट निघालो असतो तर आतापर्यंत 100 किलोमीटर आम्ही कुठेतरी पोचलो असतो. त्याच्यामुळं आज ब्रेक जेवढा घेता येईल तेवढा कमी घेणार आहेत आणि स्पीड थोडं कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करणार. ॲक्च्युली मी पेट्रोल टाकलंच नव्हतं, कारण टाकी बऱ्यापैकी शिल्लक होती. त्याच्यामुळं आता थांबायचं होतं, पण एक्झॅक्टली कुठंच यस थांबवतं माहीत नाही. त्याच्यामुळं बस टेन्शन नको म्हणून मी तात्पुरतं 500 टाकले. पुढे गेलो थांबलं तर टाकी आपण फुल करून घेऊ. पाऊण तास झालेला आहे आणि आत्तापर्यंत आम्ही 60 किलोमीटर कवर केलं आहे. आणि मदुराई लेफ्ट साईडला, म्हणजे आम्हाला तो हायवे घ्यायचा आहे धनुष्यकोटीसाठी. इथून 200 किलोमीटर राहिलेलं आहे. इथून तरी सिटीमध्ये निघाल्यापासून आम्हाला कुठलंही ट्रॅफिक लागलेलं नाही. अगदी लवकर बाहेर पडलो आम्ही. त्याच्या काहीच आज जे ठरलं होतं ते डिस्टन्स आम्ही कवर करू असं वाटतं आहे मला, पण अजून 30 ते 40% करावं लागणार आहे. इथून थोडं पुढे आम्हाला काम चालू असल्याची साईन्स दिसत आहेत. ऑरेंज कलरमध्ये रोड दिसत आहेत, त्याच्यामुळे कदाचित पुढे काम असणार आहे असं वाटतं आहे. आमचा स्वीप आणि मागे सेकंड स्वीप दिसत नाही मला, म्हणून मी थांबलो आहे त्यांच्यासाठी. कारण आमचा रूल आहे आरशामध्ये पाठीमागचा रायडरच तुम्हाला दिसला पाहिजे. जर तो दिसला नसेल तर तुम्ही स्लो डाऊन व्हा, आणि जर तो आला नाही स्लो डाऊन होऊन तर तुम्ही थांबून त्याची वाट बघा.
त्याच्यामुळे मी बराच वेळ स्लो डाऊन होऊन वाट बघितले, नाही आलेले आहेत, त्याच्यामुळे मी थांबलो आहे. शंभर किलोमीटर नंतर ब्रेक घेतलेला आहे फ्युएल अपसाठी. फुल तेवढं तेच ना होत नाही जात आहे. त्या बाजूने ट्रेन चाललेली आहे. वाव. पहिला आयटम आलेला आहे पोंगल. आय थिंक भाताचं आहे काय? भाताचं उपीट. भाताचं उपीट. ओके ओके. येस. स्पायसी. हा पीठ. नाही एक आहे घे की. हो अजून मेदूवडा आहे. एवढं सगळं झोपलं. पुरी आलेली आहे. 3 आयटम झाले. पुरी, पोंगल, मसाला डोसा. पुरीवर खायला आता चटणी आणि बहुतेक चटणीच देणार. रस्सम. सगळं मिक्स करून तरी रस्सम ही नारळाची चटणी, तिखट चटणी. रामेश्वरमला जाताना वाटेमध्ये मी आता नाश्ता केला, जो मगाशी बघितला. छान नाश्ता होता, एक नंबर नाश्ता होता. त्याच्यामध्ये इडली, मेदूवडा, मसाला डोसा, इराणी समोसा, पोंगल, पुरी आणि 1-2 प्रकारची चटणी आणि रस्सम. अगदी कधी आलात या रूटला, रामेश्वरम रोडला, म्हणजे आपण तंजावरून निघाल्यानंतर. तुमचं नाव काय आहे? नाश्ता करण्यापूर्वी 11:43 अराईव्ह टायमिंग होतं आणि नाश्ता करून निघाल्यानंतर 12:43 झालेलं आहे. म्हणजे 1 तास वाढलेला आहे. ॲटलिस्ट 1 तास कवर करण्याचा प्रयत्न चालू आहे. साडे 11 वाजत आलेत. इथून आता साधारणतः 70 किलोमीटर रामेश्वरम आहे. नाही सॉरी, धनुष्यकोटी. म्हणजे अजून एक हार्डली 1.5 तास. मागाशी झोप येते, त्यामुळे थोडा वेळ थांबलो होतो आम्ही. नारळ पाणी ढकललं पोटात आणि थोडा वेळ 10 मिनटं रेस्ट केली. त्यानंतर आता थोडं फ्रेश झालो आहे. आता बरेचसे रायडर दिसायला लागलेले आहेत, जे बॉब एमजीसाठी आलेले आहेत ते पण, आणि जे राईडसाठी आलेले आहेत ते पण. तंजावरपासून जे निघालो आहे ते पुढे आम्ही साधारणतः 200 किलोमीटर आलो आहे. पण एकही असं गर्दीचं गाव किंवा गावातून रस्ता गेलेला नाही आहे. सरळ स्ट्रेट रोड आहे. अगदी असं म्हणजे खड्डा नाहीच अजूनपर्यंत. वर बघा, मोर रस्त्यावरच आहे.
जसं धनुष्यकोटी जवळ येते तशी तशी एक्साइटमेंट वाढत आहे. कारण पूर्व किनारपट्टीला जाऊन आल्यानंतर आत्ता मी दक्षिण किनारपट्टीवरती येणार आहे. म्हणजे दोन्हीही एंड आहे, त्यामुळं एक्साइटमेंट फुल आहे. कारण धनुष्यकोटीला पोचलं की आपल्या भारताच्या तिन्ही बाजूला मी पोचलेला आहे. फक्त उत्तरेकडची बाजू राहिलेली आहे, ती आता बघू कधी होते, पण लवकरच होईल अशी आशा धरूया आणि तसा मी प्रयत्न पण करणार आहे. आम्ही आता पोचलो आहे पंबन बीचवरती. पंबन बीचच्या तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघू शकता बे ऑफ बेंगाल आहे आणि उजव्या हाताला सागर आहे आणि आम्ही बरोबर मध्ये ब्रिजवरती आहे. खूप सुंदर दृश्य आहे मित्रांनो. तुम्ही आलात कधी तर नक्की इकडे या. आणि लांबून दिसतं माहीत नाही तुम्हाला, बेटासारखं दिसतं ते आहे धनुष्यकोटी. आता आम्ही तिकडे जाणारच आहे. इथून साधारणतः 25-30 किलोमीटर असेल. बघितलं नाही मॅप एक्साइटमेंटमध्ये. आता इथे आम्ही फोटोग्राफीसाठी आणि ड्रोन शॉटसाठी थांबलो आहे. वाव. गजराजची सवारी चालल्या. आम्ही आता पोचलो आहे धनुष्यकोटी राम सेतूवरती. बघू शकता लोकांची गर्दी आहे भरपूर. आणि हा शेवटचा पॉईंट म्हणता येईल दक्षिणेचा. राम सेतू यार, राम सेतू. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ऑलमोस्ट सर्वांची पहिली राईड आहे रामेश्वरला, त्याच्यामुळे सगळे बावचळगत करतायत. इकडे फोटो तिकडे फोटो चालू आहे.
फोटो व्हिडिओ काढून झालेला आहे आणि आता वाजले 2:45. तर आता चेकिंग करण्यासाठी चाललो आहे कारण भूक लागल्या जोरात आणि गरमी पण भयानक वाटलेली आहे. खूप सुंदर आहे, छान स्पॉट आहे, फॅमिलीसाठी पण चांगला आहे, बॅचलरसाठी पण चांगला आहे. तुम्ही कधीही येणार असाल बिंदास या, पण 5च्या आत म्हणजे साधारणतः तुम्हाला इथं 2 वाजता यावं लागेल. म्हणजे तुम्ही फोटो बघून जायला तुम्हाला 5च्या आत होत आहे. दुपारचं ऑथेंटिक साऊथ इंडियन खात आहे आम्ही. राईस, रस्सम, हे काय काहीतरी वेगळंच आहे. स्वीट भाजी, मी जास्त पापड्या याचे आहेत आणि बीटची भाजी दिलेली आहे.